नमस्कार, जय हिंद. बीजी अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मग मित्रांनो तुम्ही खूप दिवसापासून म्हणजे वाट बघत होतं, की सर जे सध्या महाराष्ट्र होमगार्डमध्ये जे मुंबई होमगार्ड आहे यांचं जे काही मेरिट लिस्ट कधी लागणार आहे म्हणून. तर मित्रांनो ती वेळ आलेली आहे आणि मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की मुंबई होमगार्ड जे पण आता ज्या पण काही उमेदवारांनी दिलेली आहे मुंबई होमगार्डची भरती, तर त्या सर्वांची जी काही म्हणजे लिस्ट आहे, मार्क लिस्ट आहे ती ऑलरेडी आलेली आहे. क्वालिफाय किती झालेले आहेत आणि डिस्क्वालिफाय किती झालेले आहेत. मुलांचे आणि मुलींचे दोन्ही सुद्धा लिस्ट आपल्याकडे आलेली आहेत मित्रांनो. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला म्हणजे खरोखरच हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आणि तुम्हाला माहितीपूर्वक हा व्हिडिओ आपला बनणार आहे. त्यामुळं मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. चला आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे जे पण काही म्हणजे गव्हर्नमेंट भरतीचे जे रिझल्ट असतात, जी-आर असतात किंवा काही परिपत्रक वगैरे असतात आणि नवीन भरती संदर्भात मी माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे मित्रांनो कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ठीक आहे? चला मित्रांनो. आता इथं काय म्हणलेलं आहे पहा, महाराष्ट्र शासन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई. तर मित्रांनो हा 24 फेब्रुवारी 2025 ला जे काही दिनांक म्हणजे लास्ट टाईमचा हा म्हणजे पत्रक आहे. यामध्ये त्यांनी अधिसूचना दिलेली आहे. पहिला अधिसूचना आपण पाहून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाची म्हणजे माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. ठीक आहे? चला. आता अधिसूचना काय दिलेली आहे त्यांनी पहा, समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांच्या पटावरील मानसेवी होमगार्डचा जे भरती अनुशेष भरण्याकरिता दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कागदपत्र पडताळणी पात्र उमेदवारांची मैदानी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. बरोबर मित्रांनो? सर्वप्रथम कोणतीही माहिती घेऊन येत असताना मित्रांनो, त्या अगोदर जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, त्या माहितीचं म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जे दोन्ही पण महत्त्वाचं असते. त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं त्याच्या बॅकग्राऊंडला जाऊन आपल्याला पाहायचं आहे, की बाबा माहिती म्हणजे कुठून सुरुवात झाली होती. ठीक आहे? तर ही अधिसूचना होती आणि यामध्ये त्यांनी काय म्हणले पहा, या मैदानी भरती प्रक्रियेत पात्र व अपात्र उमेदवारांचे गुण यासोबत जोडण्यात आलेले आहेत. ज्या उमेदवारांचा काही आक्षेप असेल, तर तो आक्षेप दिनांक 26 मार्च 2025 ते दिनांक 28 मार्च 2025 या कालावधीत मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड नारायणनगर नारी सेवा सदन रोड घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत या वेळेत तुम्हाला प्रत्यक्ष हजर राहून नोंदवावा. या कालावधीनंतर आलेला कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही वा त्याची दखल घेतली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी मित्रांनो. अशा पद्धतीनं जी अधिसूचना आहे ती अधिसूचना मी तुमच्या समोर सर्वप्रथम मांडलेली आहे. आता तुम्हाला मी आपल्या थेट PDF फाईल समोर नेणार आहे मित्रांनो. जी काही PDF फाईल आता आपल्या समोर मी सादर करणार आहे ती PDF फाईल पहा मित्रांनो. म्हणजे आता सध्या आपण बघा दोन्हीपैकी आपल्याकडे म्हणजे महिला आणि पुरुष दोन्हीचे सुद्धा PDF फाईल आहेत. त्या अगोदर आपण सर्वप्रथम पहिला पुरुष होमगार्ड यांची जी फाईल आहे ती त्यांची आपण पहिला सुरुवातीला फाईल पाहणार आहे मित्रांनो. ठीक आहे? सर्वप्रथम आता यांनी काय म्हणलेलं बघा, चेस्ट नंबर वाईज चेकलिस्ट मेल या म्हणजे जे PDF फाईल तुमच्यासमोर मी सादर करतो याच्यामध्ये क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय जे पण काही उमेदवार याच्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि जे उमेदवार क्वालिफाय झालेले नाहीत यांचे सुद्धा नाव आहेत. सीरियल नंबर, रजिस्ट्रेशन आयडी आहे, चेस्ट नंबर आहे तुमचं, फुल नेम आहे, एज्युकेशन, एज, हाईट, टेक्निकल मार्क्स, रनिंगचं टायमिंग, रनिंगचे मार्क, शॉर्टपुट म्हणजे जे काही तुमचं डिस्टन्स त्याचं अंतर आहे आणि शॉर्टपुट त्याचे जे काही मार्क भेटले ते मार्क्स, टोटल मार्क्स आणि लास्टला रिमार्क, क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय हे दोन्ही सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. पहा, मी लिस्ट हळूहळू वर म्हणजे स्क्रोल करत राहतो. तुम्हाला आपलं नाव त्याच्यामध्ये चेक करून घ्यायचे कारण की लिस्ट अतिशय मोठी आहे आणि यानंतर तुम्हाला अजून लगेच दुसरी लिस्ट दाखवायची आहे. जे आपले महिला मंडळ आहे त्यांची सुद्धा तुम्हाला लिस्ट मी दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे? चला. आता सीरियल नंबरमध्ये पहा मित्रांनो, जे रजिस्ट्रेशन आयडी आहे 249 नंबर द्यायचा, चेस्ट नंबर 1 नंबर दिलेला त्याला. जो नाव आहे मित्रांनो ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याचं एज्युकेशन आहे. त्याला मार्क्स सर्वप्रथम दिलेले आहेत बघा. टोटल रनिंगला मार्क त्याला पडलेले आहेत 10 मार्क आणि शॉर्टपुट म्हणजे गोळ्याला पडलेले आहेत 5 मार्क, असे टोटल 15 मार्क क्वालिफाय झालेले आहे मित्रांनो. कारण तुम्हाला माहित असेल क्वालिफाय ते कशाच्या बेसवर घेत असेल. आता जवळपास जे पण काही उमेदवार होमगार्डची जी भरती दिलेली आहे त्यांना म्हणजे माहिती नसणार की क्वालिफाय किती मार्काला असते. तर मित्रांनो क्वालिफाय सर्वप्रथम तुम्हाला कसं असते, ज्यावेळी तुमची 1600 मीटरची जी रनिंगची चाचणी घेतली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 मार्क क्वालिफायसाठी म्हणजे तुम्हाला 10 मार्क पडले तर तुम्ही गोळाफेकसाठी पात्र ठरणार आहात मित्रांनो.
10 मार्क पडले तर पुढचा जो इव्हेंट असतो गोळ्याचा त्याला कमीत कमी तुम्हाला 4 मार्क तरी कमीत कमी पडले पाहिजे, त्यावेळी तुम्ही क्वालिफाय असता. म्हणजे 10 मार्क प्लस ते 4 मार्क असे 14 मार्क तुम्हाला क्वालिफायला कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला 10 पैकी 8 मार्क पडले तर तुम्ही पुढे गोळ्याला क्वालिफाय होऊ शकत नाही. आणि हाच रूल सेम मुलींना आणि मुलांना दोघांना सुद्धा लागू आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही जे काही लास्ट टाइम सांगत होतो ना सर, म्हणजे मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तसंच त्यानंतर जे काही लास्ट आता भरती झाली होती त्या भरतीचं ज्या पण काही पोरांना म्हणजे की सर वेटिंग लिस्ट कधी ओपन होणार आहे त्याचं सुद्धा आपल्याला व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की आपण नेक्स्ट टाइमला जे लास्टला जी भरती झाली त्याबद्दलचा व्हिडिओ तो आपण बनवणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला आता सध्या जो सुरुवात आहे म्हणजे चालू आहे त्या व्हिडिओच्या संदर्भात आपण चर्चा करूया. आणि चला तुम्हाला मी स्क्रोल करून दाखवतो. पहा ही अशी लिस्ट आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. टोटल 3000 क्रॉस पोर आहे त्याच्यामध्ये. जरा मी स्पीड घेतो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ थोडंसं म्हणजे पॉज करा आणि पॉज करून पहा. ही म्हणजे मुलांची लिस्ट आहे. आणखीन आपल्याला मुलींची लिस्ट पाहायची आहे. त्यामुळं व्हिडिओ आपला जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण थोडंसं काळजी घेऊया मित्रांनो. ठीक आहे. हे पहा ही लिस्ट आहे. टोटल 18, आता 22 नंबर, 24 नंबर, किती नंबर पेज आहे पहा. इथे 27 नंबरचा पेज आहे. पोरांना मार्क्स तुम्ही चेक करा. मार्क्स किती किती आहेत, डिस्क्वालिफाय कसे केलेले आहेत, क्वालिफाय कसे केलेले आहेत. आणि आणखीन जर तुम्हाला म्हणजे कट ऑफ आता जवळपास ना जे पण क्वालिफाय झालेले आहेत मित्रांनो 100% म्हणजे सिलेक्शन झालेलं असं समजून घ्यायचं आहे. कारण की जागा भरपूर होत्या आणि त्या जागेच्या हिशोबानं जर त्यांनी कट ऑफ लावलं तर त्यांना त्या पद्धतीचं पोरं सुद्धा भेटले पाहिजे. आता पहा मित्रांनो, इथं काय केलेले आहेत पहा. इथं 8 आणि 6, सॉरी आपण मध्ये सांगितलं होतं नाही का क्वालिफाय 14 मार्काला म्हणून, इथं 14 मार्काला डिस्क्वालिफाय केलेलं आहे मित्रांनो. पहा इथं मगाशी, कारण की पुण्याची जी भरती होती ना त्या पुण्याच्या भरतीला 14 मार्काला क्वालिफाय केलं होतं. त्यामुळं मी तुम्हाला मागे सांगितलं क्वालिफायचं म्हणजे 14 मार्क आहेत म्हणून. तर आता या लिस्टमध्ये पहा ह्या पोराला म्हणजे किती नंबरचा पोरगा हा 541 नंबर सिरियल नंबरचा पोरगा पहा. त्याला किती मार्क पडले टोटल, त्याला म्हणजे 1600ला 6 मार्क आहेत. आणि गोळा फेकला किती, त्याला 8 मार्क आहेत. 8 आणि 6 असे 14 मार्क आहेत. आणि त्याच्यासमोर काय दिलेलं आहे, डिस्क्वालिफाय लिहिलं आहे. तर मित्रांनो इथं डिस्क्वालिफाय जवळपास 14 मार्कापर्यंतच म्हणजे क्वालिफाय त्यांना 15च्या वरच्या म्हणजे मुलांना त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे. त्यामुळं कारण की पुण्याला त्यांना म्हणजे जेवढ्या जागा होते पुणे शहराला त्यांना जागाच म्हणजे तेवढ्या जागा भरण्यासाठी तेवढं क्वालिफाईंग पोरं भेटले नव्हते. त्यामुळं मुंबईवाल्यांनी 15चं क्वालिफाय लावलेलं आहे. त्या हिशोबानं मगाचं आपलं जे काही थोडंसं म्हणजे हे केलं ते मिस्टेक ते आपण म्हणजे याच्यात हे करून घ्या, कारण की ती मिस्टेक नाहीये. ऑलरेडी ती पुण्याचं कट ऑफ तसं होतं. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया आपण. इथं काय म्हणलेले आहेत पहा. बघा ही किती नंबरची लिस्ट आहे, 37 नंबर. पुढे शेवटपर्यंत जायला आपल्याला थोडासा टाइम लागेल मित्रांनो. थोडं फास्ट घेतो कारण की मी तुम्हाला ही जी काही PDF आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी हे PDF फाईलची मी लिंक देणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपले मार्क्स तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो. पहा शेवटचं म्हणजे शेवटची किती पोरं आहेत आपण ते पाहूया. कारण लिस्ट फारच मोठी आहे. हे पहा इथं ही लिस्ट शेवटपर्यंत आपण पोहोचत आलोय. हे पहा टोटल 3387 एकूण उमेदवार ह्याच्यामध्ये म्हणजे भाग घेतलेले होते. आणि तेवढ्याच उमेदवारांची ही लिस्ट आहे. आणि नंतर मित्रांनो याच्यामध्ये क्वालिफाय किती आहे, डिस्क्वालिफाय किती आहे, आपण त्यांचा सुद्धा म्हणजे वेगळा हे केलेला आहे. कारण की आपण प्रॉपर म्हणजे किती पोर आहेत पूर्ण लिस्ट चालून आपण एकूण मुलं क्वालिफाय किती आणि मुलं डिस्क्वालिफाय किती हे सुद्धा आपण काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो ते समजायला सोपं जाणार आहे. आणि ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावंच लागणार मित्रांनो. ओके. चला आपण आता मुलींची एक लिस्ट पाहून घेऊया. मुलींचं म्हणजे कितीपर्यंत लागलेलं आहे आणि मुलींचे जे काय आहे लिस्ट कशा पद्धतीने दाखवलेले आहेत. आता आपण मुलांची लिस्ट पाहिलेली आहे मित्रांनो. ही पहा ही मुलींची लिस्ट आहे. ठीक आहे. सॉरी हे मुलांची लिस्ट आहे. मुलींची लिस्ट आपल्याला पाहिजे आहे. एकच मिनिट, लवकरच तुमच्यासमोर सादर होईल मुलींची लिस्ट. ओके. फिमेल चेस्ट नंबर वाईज चेकलिस्ट फिमेल. आता यामध्ये जर सांगायचं झालं मित्रांनो तुम्हाला बघा सेम, कारण की जसं मुलांचं लावलेलं त्याच पद्धतीनं मुलींची सुद्धा लिस्ट लावली आहे. सिरियल नंबर, रेशन ID, नंतर चेस्ट नंबर आहे, फुल नेम आहे, एज्युकेशन आहे, एज आहे, हाईट, टेक्निकल मार्क्स. टेक्निकल मार्क्समध्ये मित्रांनो तुम्हाला समजलं का नेमकं टेक्निकल मार्क्स कसं म्हणजे त्यांनी ठरवलं जातं. कारण की ह्याच्यामध्ये टेक्निकल मार्क्स मुलांचं आणि मुलींचं
दोघांना सुद्धा टेक्निकल मार्क्स सेम ठेवलेले आहेत. त्यांना म्हणजे मॅक्झिमम 10 मार्कपर्यंत तुम्ही टेक्निकल मार्क्समध्ये घेऊ शकता. त्यामध्ये NCC म्हणा, नंतर स्पोर्ट्स म्हणजे जिल्ह्याच्या लेव्हलचा सुद्धा स्पोर्ट्स त्यांना म्हणजे चालेल. नंतर ITI वगैरे झालं असेल तुमचं. म्हणजे हे वेगवेगळे म्हणजे प्रकारचे जे मार्क आहेत ना, टेक्निकल मार्कमध्ये ते ग्राह्य धरले जातात आणि ते मार्क्स तुम्हाला इथं दिले जातात. ठीक आहे. आता याच्यामध्ये क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय कशा पद्धतीने घेतलेले आहेत ते आपण पाहणार आहे मार्क्स. ठीक आहे. आता सर्वप्रथम बघा सिरियल नंबर 1 जी म्हणजे लेडीज उमेदवार आहे, महिला उमेदवार आहे. त्याला मार्क किती पडलेले आहेत? त्याचं एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. ठीक आहे मित्रांनो. त्याला बघा शॉर्टपुटला मार्क किती पडलेले आहेत आणि त्यांची म्हणजे रनिंग किती 800 मीटर असते. 800 मीटरला किती मार्क आहेत? 800 मीटरला 14 मार्क आणि गोळ्याला 6 मार्क असे 20 मार्क आहेत. म्हणजे ही महिला तिथं 100% बसणार मित्रांनो. ठीक आहे. कारण महिलांचं पण जास्तीत जास्त कारण की ज्या पण काही महिला उमेदवारांना पण मार्क पडलेले आहेत म्हणजे चांगलेच मार्क पडलेले आहेत. पहा, आता आपण यांची लिस्ट सुद्धा आपण खालीपर्यंत स्क्रोल करून पाहणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पॉज करून पाहावा लागणार. ठीक आहे. महिला उमेदवार, ही महिला उमेदवारांची लिस्ट आहे. मग आपण जी तुमच्यासमोर लिस्ट दाखवली ती पुरुष उमेदवारांची लिस्ट होती. ती आणि त्यामध्ये जे मगाशी पुरुष उमेदवारांची लिस्ट दाखवली त्यामध्ये जर काही म्हणजे पुरुष उमेदवारांना काही शंका वगैरे असतील किंवा काही अडचणी असतील, त्यांना काही म्हणजे कळत नसेल किंवा काही समजत नसेल की बाबा हे कशा पद्धतीने झालं, काय झालं, माझे मार्क एवढेच का, मी डिस्क्वालिफाय का? तर मित्रांनो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तुमच्या संख्येचं निरसन तिथं 100% तुमचं केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. चला ही आता महिला उमेदवारांची लिस्ट आहे. पहा जवळपास किती किती मार्क आहेत. महिला उमेदवारांना सुद्धा चांगले मार्क पडलेले आहेत मित्रांनो. पहा इथं 28 मार्क म्हणजे पुढे त्याने 28 मार्क कशा पद्धतीने घेतले पहा. 18 मार्क त्याला 800 मीटरला आहे आणि जे गोळा आहे गोळ्याला 10 मार्क आहे. टेक्निकलचे मार्क नसून सुद्धा मित्रांनो चांगल्या पद्धतीचे मार्क आहे ते. ठीक आहे. आता पुढे पहा. ही लिस्ट आपण खालीपर्यंत नेऊया. आता अशा पद्धतीनं ही लिस्ट मित्रांनो ही पण लिस्ट फार मोठी आहे आणि तुम्हाला लास्टला मी मगाशी सांगितलं तुम्हाला लास्टला शेवटी म्हणजे एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे कारण की जे पण काही आपण म्हणजे स्क्रीनिंग करून काढलेले आहे म्हणजे टोटल पुरुष उमेदवार किती आणि महिला उमेदवार किती, क्वालिफाय किती, डिस्क्वालिफाय किती. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आणखीन वेळा सांगतो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा हे मी आता तुम्हाला खाली स्क्रोल करून दाखवत आहे. शेवटी तुम्हाला सगळ्यात फास्ट नेऊन टाकतो मित्रांनो कारण की तुम्हाला ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF फाईल टाकणारच आहे. असे टोटल 1604 महिला उमेदवार आहेत आणि 1604 महिला उमेदवारापैकी ही लिस्ट लागणार आहे. मित्रांनो ही शेवटची महिला उमेदवार पहा तुम्ही म्हणजे 1604 नंबरची महिला उमेदवार त्याचे मार्क पहा किती पडलेले आहेत. त्याला टोटली 30 मार्क आहेत. म्हणजे ही महिला उमेदवार डोळे झाकून म्हणजे क्वालिफाय आहे आणि त्याच्यावरती बघा 1602 नंबरची महिला उमेदवार 28 मार्क आहे त्याला. अतिशय उत्कृष्टरित्या मार्क घेतलेले आहेत आणि 800 मीटरचं जे टायमिंग आहे 2.55 आणि 22 मार्क घेतलेले आहे आणि गोळ्याला 8 मार्क भेटलेले आहेत मित्रांनो. 22 आणि 8 30 मार्क अशा पद्धतीचे त्याचे हे मार्क्स आहेत. त्यामुळं मित्रांनो जे पण काही आता याच्यामध्ये महिला उमेदवार म्हणा किंवा पुरुष उमेदवार म्हणा, ज्यांना पण जेवढे पण काही मार्क्स पडलेले आहेत आणि जे पण काही क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचे आपले BJ करिअर अकॅडमी या YouTube चॅनलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो. तुमच्या भावी वाटचालीसाठी आपल्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा भरभरून आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मला लास्टला सांगितलं होतं की आपण स्क्रीनिंग करून जे काढलेले आहेत म्हणजे किती उमेदवार म्हणजे पास झालेत, किती उमेदवार फेल झालेले आहेत ते लिस्ट तुम्हाला मी इथं सादर करतो तुमच्यासमोर. ठीक आहे. पहा मित्रांनो. वॉच अँड वेट. आता पहा ही लास्टची लिस्ट तुम्हाला दाखवतो. पहा मित्रांनो. ठीक आहे. आता जे तुम्हाला सांगितलं होतं मगाशी तेच तुमच्यासमोर मी सादर करतोय. महाराष्ट्र होमगार्ड गृहरक्षक दल महिला. तर याच्यामध्ये पात्र महिला उमेदवार टोटल मगाशी तुम्हाला किती सांगितलं होतं 1604 काहीतरी लास्टचा आकडा होता. बरोबर आहे. 1604 पैकी पात्र उमेदवार म्हणजे पात्र महिला आहेत फक्त 657 आणि अपात्र आहेत 943चा आकडा आहे मित्रांनो. पात्र महिलांपेक्षा अपात्र महिला किती आहेत हे तुमच्या समोरच दिसत आहे. त्यामुळं ज्या पण काही पात्र महिला उमेदवार झालेले आहेत 101% तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही सध्या तुमची जी काही म्हणजे तुमचं जे काही स्वप्न होतं वर्दीचं ते वर्दी तुम्ही शिवायला टाकलं तरी काहीच हरकत नाही. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पण काही मुंबईमध्ये मुंबई होमगार्ड भरतीमध्ये ज्यांचं पण काही सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी त्यांना कंटिन्यू भरभरून ड्युट्या असतात. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता आपण म्हणलो हे बघा इथं सांगितलं तुम्हाला पात्र असलेल्या सर्वांची निवड 100% आहेच.
आता पुरुष उमेदवार आपण बघितलं मित्रांनो किती होतं 3,700 समथिंग काही 3,200च्या आसपास होतं टोटल ना लास्टचा आकडा जो होता. तुम्ही आता पीडीएफ फाईलमध्ये पहा माझ्या लक्षात काही येईना. आणि याच्यामध्ये पुरुष उमेदवार पात्र किती आहेत पहा. पात्र उमेदवार 2,373 आणि अपात्र 1,014. ओके. आणि टोटल जागा किती होती ते तर तुम्हाला माहीत आहे आणि त्या हिशोबानं जर कट ऑफ लागला तर किती लागू शकेल? लक्षात ठेवा मित्रांनो, कट ऑफ काही एवढं जास्त जाणार नाहीये आणि बी पॉझिटिव्ह राहा. जे पण काही पात्र उमेदवार झालेले आहेत, तुमच्यासमोर लिस्ट आहे तुमची आणि ती लिस्ट तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो. अपात्र उमेदवार 1,014 आहेत. अशा पद्धतीने ही लिस्ट मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आणि ज्या पण काही उमेदवारांना आणि महिला उमेदवार असतील किंवा जे पुरुष उमेदवार असतील ज्यांना तर काही असं वाटत असेल शंका, मगाशी सांगितले आपला जो YouTube चॅनल आहे खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि तुम्हाला जर काहीच अडचण जर वगैरे काहीतरी असं वाटत असेल ना, बिनधास्तपणे तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आपलं कमेंट्स टाकायचं आहे आणि त्याचं म्हणजे त्या शंकेचं निरसन जरी आपल्याला ती माहिती थोडीफार कमी पडत असेल तर आपल्या म्हणजे जे पण काही चॅनलवर भरपूर असे आपले आपले प्रेक्षक आहेत, ते तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर 100% भेटणार मित्रांनो. ठीक आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. लवकरात लवकर फटाकद्याशी शेअर करायचं कारण की माहिती एकदम ताजी आणि आपल्यासमोर आणणारा म्हणजे एकच YouTube चॅनल आहे. लवकरात लवकर आणि एकदम फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणारा YouTube चॅनल BJ